महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण बस स्थानकात वन नेशन वन कार्ड, एकाच खिडकीमुळे रांगांवर रांगा, प्रशासकीय नियोजनाचा बोजवारा। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीच्या वतीने वन नेशन वन कार्ड या संकल्पनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय सामायिक गतिशीलता कार्ड NCMC योजनेचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या विशेष मोहीम सुरू आहे। माननीय परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानुसार या योजनेची मुदत वाढवण्यात आल्याने उरण बस स्थानकात कार्ड नोंदणीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे। मात्र अपुऱ्या नियोजनामुळे या ठिकाणी केवळ कार्डधारकच नव्हे तर शाळकरी, विद्यार्थी आणि रोजचे प्रवासी यांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। उरण बस स्थानकातील केंद्रावर कार्ड नोंदणीसाठी सकाळी 10 वाजताची अधिकृत वेळ देण्यात आली आहे। मात्र प्रत्यक्षात 10:30 वाजून गेल्यानंतरच नोंदणी कर्मचाऱ्यांचे आगमन होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत प्राथमिक कुपन वाटप करून प्रतिदिन 50 नागरिकांची नोंदणी केली जाते। अधिकृत वेळेपेक्षा नोंदणी उशिरा सुरू होत असल्याने आधीच रांगेत उभे असलेल्या नागरिकांचा खोळंबा होतो आणि केंद्रासमोरील गर्दी अधिकच वाढते। सध्या ज्या खिडकीवर नवीन कार्डची नोंदणी सुरू आहे त्याच खिडकीवर अगोदर नोंदणी केलेले नागरिक 20 दिवसानंतर आपले कार्ड घेण्यासाठी येत आहेत। खिडकी एकच असल्याने तिथे सध्या एक अजब पद्धत राबवली जाते। 2 नवीन नागरिकांची नोंदणी झाली की त्यानंतर कार्ड घेण्यासाठी आलेल्या 2 नागरिकांना संधी दिली जाते। या आलटून पालटून चालणाऱ्या पद्धतीमुळे दोन्ही बाजूंच्या नागरिकांचा वेळ वाया जात असून दोन्ही प्रकारच्या रांगा एकाच वेळी मोठ्या होत आहेत। जर दोन्ही कामांसाठी स्वतंत्र खिडकी असती तर एका रांगेचा दुसऱ्या रांगेशी काहीही संबंध आला नसता आणि कामे वेगाने झाली असती। मात्र एकाच खिडकीवर सर्व हा भार टाकल्यामुळे नागरिकांमध्ये किरकोळ वादाचे प्रसंग रोजचेच झाले आहेत। त्यातच विद्यार्थ्यांच्या मासिक पासासाठी स्वतंत्र खिडकी असली तरी ती या केंद्राच्या अगदी शेजारीच आहे। त्यामुळे शाळा कॉलेजच्या वेळेत पास काढण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी विद्यार्थ्यांची तिथेही मोठी गर्दी असते। एकाच ठिकाणी लागून असलेल्या दोन्ही खिडक्यांमुळे संपूर्ण परिसरात कोंडी होते, मार्ग काढणे कठीण होते। कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याने संपूर्ण दिवसाची रजा काढावी लागत आहे। या केंद्रामध्ये कार्ड नोंदणीसाठी नागरिक 8 वाजल्यापासून उपस्थित असतात। संपूर्ण बस स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी मर्यादित बाकडे उपलब्ध आहेत। कार्ड नोंदणीसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले याच बाकड्यांचा आधार घेतात, परंतु याच बाकड्यांवर नियमित प्रवास करणारे एसटीचे प्रवासी आणि शाळकरी विद्यार्थी यांनाही बसावे लागते। मर्यादित जागेमुळे प्रवाशांना बसण्याची जागा मिळत नाही आणि ताटकळत उभे राहावे लागते। तसेच वाढत्या गर्दीच्या प्रमाणे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोयही नाही। उरणमधील स्थानिक नागरिक, प्रवासी आणि पालकांनी या समस्येवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडे नवीन कार्ड नोंदणीसाठी आणि तयार कार्ड वितरणासाठी 2 स्वतंत्र खिडक्या किंवा वेगळ्या रांगेची व्यवस्था करावी, जेणेकरून एकमेकांचा खोळंबा होणार नाही। विद्यार्थ्यांची स्वतंत्र पास खिडकी आणि NCMC कार्ड नोंदणी केंद्र यामध्ये योग्य अंतर असावे। नोंदणी प्रक्रिया अधिकृत वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांचा वेळ वाया जाणार नाही आणि तात्काळ उभ्या राहणाऱ्या नागरिकांसाठी व प्रवाशांसाठी अतिरिक्त बाकडे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी। याबाबत एसटी महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तांत्रिक व व्यवस्थापकीय त्रुटी दूर कराव्यात, जेणेकरून शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ नागरिकांना विना तक्रार आणि विद्यार्थ्यांना कोणताही त्रास न होता देता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम, उरण।